Hello students, already we have discussed 2 points from this topic. So today in this lecture we will continue with the next point, that is significant figures. Uncertainty in a measured value leads to uncertainty in calculated result. Okay, uncertainty in a measured value that leads to the uncertainty in the calculated result. जर आपण मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्येच अनसर्टन्टी असेल तर फायनली जे काही रिझल्ट्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्यामध्ये सुद्धा ती अनसर्टन्टी ॲज इट इज येणार आहे. कन्सिडर फॉर एक्झाम्पल वी हॅव वन रीडिंग दॅट इज 10.2 प्लस मायनस 0.1 ml recorded on a burette having the least count of 0.1 ml. सो सपोज करा की आपण एखादं टायट्रेशन परफॉर्म केले ज्यामध्ये आपण रिडिंगसुद्धा नोट डाऊन केलेत आणि ते रिडिंग्स 10.2 प्लस मायनस 0.1 ml इतके आहेत. म्हणजे आयदर ते 10.1 आहे, 0.1ने आपण जर कमी केलं तर, किंवा 0.1ने हे रिडिंग इन्क्रीज झालं तर 10.3 असेल. हिअर द लास्ट डिजिट 2 इन द रिडिंग इज अनसर्टन. म्हणजेच आफ्टर द डेसिमल पॉईंट जो काय आहे नंबर तो नेहमी अनसर्टन असतो. 10 जी काय व्हॅल्यू आहे ती सेम राहणार आहे, बट आपण नंबर ऑफ रिडिंग जर घेतले तर आफ्टर द डेसिमल पॉईंट जे काही प्लेस आहे ते चेंज होऊ शकतं. म्हणजेच काय अनसर्टन आहे ते. अँड इट्स अनसर्टन्टी इज प्लस मायनस 0.1 ml. आणि त्याची अनसर्टन्टी काय आहे, प्लस मायनस 0.1 mlने ते चेंज होऊ शकतं. आयदर इन्क्रीज होऊ शकतं और डिक्रीज. अँड द नंबर 10 इज सर्टन. सो नंबर 10 हा सेम राहणार आहे, बट नंबर ऑफ रिडिंग्स इफ वी हॅव टेकन देन this 2 will be changed. It will be increased or decreased. So the significant figures in the measurement are the number of digits known with certainty plus one uncertain digit. Simply significant figures म्हणजे काय आहेत, ज्यामध्ये काही असे डिजिट्स असतात जे सर्टन असतात आणि अनसर्टन असणारे काही नंबर्स यांचं कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल 10 प्लस 2 हा नंबर जर कन्सिडर केला तर 10 हा नंबर सर्टन आहे जो आपल्या रिडिंगमध्ये राहणार आहे, पण 0.2 आफ्टर द डेसिमल पॉईंट जे आहे ते चेंज होऊ शकतं. तिथे 0.3 होऊ शकतं, 0.4 होऊ शकतं किंवा 0.1. म्हणजे हे रिडिंग्स 10 पॉईंटमधले डिक्रीज होऊ शकतात किंवा आयदर इन्क्रीज. त्यामुळं सर्टन प्लस अनसर्टन नंबर्सचं कॉम्बिनेशन म्हणजे सिम्पली आहेत सिग्निफिकंट फिगर्स. ओके, सिग्निफिकंट फिगर्स एखाद्या नंबरमध्ये किती आहेत हे आपण डिसाईड करण्यासाठी रूल्स काही अप्लाय करतो. सो फर्स्ट रूल इज ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पहिलाच रूल आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स हे सिग्निफिकंट असतात. ऑल नॉन झिरो म्हणजेच अदर दॅन झिरोज, झिरो सोडून जे काही नंबर्स असतील ते सगळे आपण ॲज सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करणार. फॉर एक्झाम्पल सी फर्स्ट 125.16 असा एक नंबर आहे. याच्यामध्ये सगळेच नंबर जे आहेत ते नॉन झिरो डिजिट्स आहेत, म्हणजे यामध्ये झिरो एकही नाही. अदर दॅन झिरो सगळे नंबर्स आहेत. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सो इन दिस एक्झाम्पल all the all the 5 numbers are significant. 1, 2, 5, 1, 6, all the numbers are significant. Hence, it has 5 significant figures. Second, 2.63, same here. These 3 numbers are non-zero digits, so all these 3 digits are significant. So, it has 3 significant figures. Next, 15.24, all numbers are non-zero numbers, so it has 4 significant figures. And the last is
174.156. यामध्ये सुद्धा 6च्या 6 नंबर हे नॉन झिरो आहेत, म्हणजेच अदर दॅन झिरो नंबर्स आहेत. त्यामुळे आपण सगळे नंबर ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर करणार आहोत. सो दिस एक्झाम्पल हॅज 6 significant figures. Do you understand first rule? All non-zero digits are significant. झिरो सोडून जे काही नंबर्स येतील ते सगळेच्या सगळे नंबर्स आपण ॲज अ सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार आहोत each and every example मध्ये. Now the next rule is all zeros between two non-zero digits are significant. झिरोज सिग्निफिकंट असणार आहेत पण कधी, जेव्हा ते दोन नॉन झिरो डिजिट्सच्या बिटवीन असतील, म्हणजेच मध्ये असतील. म्हणजेच लेफ्ट साईडला एक नंबर आहे, राईट साईडला पण एक नंबर आहे आणि दोन नंबर्सच्या मध्ये जर झिरो प्लेस होत असेल, सो दॅट झिरो विल बी कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. सो बाय द एक्झाम्पल वी सी 120.007. याच्यामध्ये नॉन झिरो नंबर्स आहेत 1, 2, 7. त्यामुळे ते 3 डिजिट्स आपण कन्सिडर करणार आहोत ॲज अ सिग्निफिकंट. आणि अदर दॅन नॉन झिरो याच्यामध्ये काही झिरोजसुद्धा आहेत, पण त्या झिरोजची पोझिशन कशी आहे, बिटवीन द टू नॉन झिरो नंबर्स. म्हणजे हा 2 एक नॉन झिरो नंबर आहे, लास्ट 7 हा सुद्धा एक नॉन झिरो नंबर आहे आणि या दोन नॉन झिरो नंबर्सच्या मध्ये हे झिरोज प्लेस आहेत. त्यामुळे हे तिन्ही झिरोज आपण ॲज अ सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करणार. सो इन दिस एक्झाम्पल टोटल सिग्निफिकंट फिगर्स आर 6. 1 to 7 हे नंबर्स पण असतील प्लस 3 झिरोज, टोटल 6. सेम वे 4.003. 4 हा एक नॉन झिरो नंबर आहे, 3 हा सुद्धा एक नॉन झिरो नंबर आहे आणि हे दोन झिरोज या दोन नॉन झिरोज नंबर्सच्या मध्ये प्लेस आहेत, म्हणजेच बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट्स. त्यामुळे हे दोन्ही झिरोज आपण ॲज अ सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करणार. सो फॉर दिस एक्झाम्पल टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4. Third rule is leading zeros are not significant. Okay, see, not significant. Leading zeros जे असतील म्हणजेच zeros on the left of first non-zero digit. एखाद्या नंबरमध्ये जर सुरुवातीलाच झिरो असेल आणि त्यानंतर एखादा नंबर असेल तर ते झिरोज आपण सिग्निफिकंट कन्सिडर नाही करणार. फॉर एक्झाम्पल 0.007. यामध्ये 7 हा नॉन झिरो नंबर आहे आणि झिरोज हे प्लेस केलेले आहेत ऑन द लेफ्ट साईड, म्हणजेच काय, ज्याला आपण लीडिंग झिरोज म्हणतो, जे अगदी स्टार्टिंगला प्रेझेंट असतात. सो या लीडिंग झिरोज नंतर एखादा नंबर आहे, त्यामुळं हे जे 3 झिरोज आहेत आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर नाही करणार. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये 0.007 ओनली हा नॉन झिरो नंबर कन्सिडर होईल. सो इट हॅज 1 सिग्निफिकंट फिगर. सेम वे 0.025 या एक्झाम्पलमध्ये सुद्धा झिरोज आधी आहेत आणि मग नॉन झिरो नंबर आहे. त्यामुळे हे सुरुवातीचे झिरो जे आहेत लीडिंग झिरोज दोन्हीसुद्धा आपण कन्सिडर नाही करणार आहोत. सो या एक्झाम्पलमध्ये सुद्धा 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, ओनली 2 and 5. And in this example only 7 is the significant figure. So got it? First rule is all non-zero digits are significant. म्हणजे झिरो सोडून जितके नंबर्स असतील ते सगळे आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर करणार. सेकंड, ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स. कुठल्याही दोन नंबर्समध्ये जर झिरो प्लेस झाला असेल तर तो ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होईल. लीडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. जर स्टार्टिंगला झिरो असेल एखाद्या एक्झाम्पलमध्ये आणि त्या झिरोज नंतर नंबर असेल तर ते झिरोज आपण ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर नाही करणार.
Okay, rule number 4. Trailing zeros to the right of the decimal are significant. ट्रेलिंग झिरो जे असतील म्हणजेच ॲट दी एंड ऑफ द नंबर जे झिरोज असतील राईट साईड ऑफ द डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंट नंतरचे झिरोज जे असतील ते आपण ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर करणार. फॉर एक्झाम्पल ओके, झिरोज ॲट द एंड ऑफ द नंबर मीन्स राईट साईड ऑफ द डेसिमल पॉईंट जे असतील ते ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होणार आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे 96.0000. याच्यामध्ये पहिल्यांदा नॉन झिरो नंबर आहे आणि नॉन झिरो नंबर नंतर झिरोज आहेत आणि ते सुद्धा आफ्टर द डेसिमल पॉईंट आहेत. सो हे सगळे झिरोज ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होतील. सो बाय फर्स्ट रूल हे दोन्ही नॉन झिरो डिजिट्स आहेत त्यामुळे हे 2 प्लस हे 4 झिरोज, टोटल 6 सिग्निफिकंट फिगर्स. सेम वे 0.400 यामध्ये थर्ड रूल जर आपण कन्सिडर केला तर हा आहे स्टार्टिंगचा झिरो म्हणजेच लीडिंग झिरो आहे त्यामुळे हा झिरो कन्सिडर होणार नाही. बट हे जे 2 झिरो आहेत ते आफ्टर द डेसिमल पॉईंट आहेत, ट्रेलिंग झिरोज आहेत. सो हे 2 कन्सिडर होतील, हा नंबर कन्सिडर होईल पण स्टार्टिंग झिरो कन्सिडर नाही होणार. सो दिस नंबर हॅज ओनली 3 सिग्निफिकंट फिगर्स. Clear? Rule number 5. The trailing zeros in a whole number with the decimal shown are significant, while the trailing zeros in a whole number without decimal are not significant. म्हणजेच ॲट दी एंड ऑफ दी नंबर जे काय झिरोज आहेत ते कन्सिडर होतील, पण कधी होतील जर ते डेसिमल पॉईंटने शोन केलेले असतील तर. ओके, लेट्स टेक वन एक्झाम्पल. 320. ओके, 320 असा एक नंबर आहे आणि इथे एक डेसिमल पॉईंटसुद्धा आपण प्लेस केला आहे. त्यामुळे फर्स्ट केस जी आहे द ट्रेलिंग झिरोज इन द होल नंबर विथ द डेसिमल पॉईंट, हा एक होल नंबर आहे 320. याच्यामध्ये ट्रेलिंग झिरो पण आहे म्हणजेच ॲट द एंड ऑफ द नंबर झिरो आहे आणि विथ द डेसिमल पॉईंट हा नंबर संपल्यानंतर लास्टला एक डेसिमल पॉईंटसुद्धा आहे. जर अशी सिच्युएशन असेल, एखादा नंबर आहे ज्याच्यामध्ये ॲट दी एंडला झिरो पण आहे आणि त्या झिरोनंतर एखादा डेसिमल पॉईंटसुद्धा दाखवलेला असेल, तर जितके नंबर्स असतील ते नंबर्स आणि जितके झिरोज असतील तितके झिरोज, ते सगळे आपण कन्सिडर करणार ॲज अ सिग्निफिकंट फिगर. त्यामुळं धिस नंबर हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स. सेम वे एक दुसरं एक्झाम्पल आहे 750. 750 हा पण एक नंबर आहे, पण याच्यामध्ये चेंज काय आहे, ॲट दी एंड आपण कुठलाही डेसिमल पॉईंट इथे दाखवलेला नाही, मीन्स दिस सेकंड केस. while trailing zeros in a whole number without the decimal are not significant. याच्यामध्ये सुद्धा एक नंबर आहे होल नंबर ॲट दी एंड म्हणजेच ट्रेलिंग झिरो पण याच्यामध्ये आहे, बट ॲट दी एंड ऑफ द नंबर डेसिमल पॉईंट इथे प्रेझेंट नाही आहे आणि डेसिमल पॉईंट नाही आहे म्हणजेच हा जो झिरो आहे तो कन्सिडर्ड नाही होणार. सो दिस नंबर हॅज ओनली 2 सिग्निफिकंट फिगर्स. डिफरन्स लक्षात आला का? जर डेसिमल पॉईंट असेल तर ट्रेलिंग झिरो कन्सिडर होईल, डेसिमल पॉईंट जर दाखवलेला नसेल तर ओनली नंबर्स कन्सिडर होतील, झिरो कन्सिडर होणार नाही. अनदर एक्झाम्पल 1000. 1000. इथे सुद्धा डेसिमल पॉईंट दाखवलेला नाही आहे, सो only this number 1 is considered as a significant figure. So it has 1 significant figure. And in this example 10.00 decimal point is shown. So all the 3 zeros and this number considered as significant. So it has 4 significant figures. And the last rule, in numbers written in the scientific notation
ऑल डिजिट्स आर सिग्निफिकंट. जे नंबर्स आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहितो मीन्स n इंटू 10⁻n या फॉर्ममध्ये जे असतात त्यामध्ये आपण सगळे डिजिट्स सिग्निफिकंट कन्सिडर करतो. आयदर तो नंबर असेल किंवा 0 असेल. फॉर एक्झाम्पल 2.035 इंटू 10⁻². याच्यामध्ये फर्स्ट n जे आहे आपण कोएफिशियंटचा जो पार्ट आहे तो कन्सिडर करणार आहोत फॉर सिग्निफिकंट फिगर्स. 10 ज्या पॉवर्स असतात मीन्स मल्टिप्लिकेशन साईन नंतरचा जो काही पार्ट आहे तो कन्सिडर याच्यामध्ये होत नाही, कुठल्याच एक्झाम्पलमध्ये नाही होणार. फक्त हा कोएफिशियंटचा जो पार्ट आहे मीन्स मल्टिप्लिकेशन साईनच्या लेफ्ट साईडचा पार्ट त्यामध्ये जितके नंबर्स असतील तितके सगळेच्या सगळे आपण ॲज अ सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करणार आहोत. सो यामध्ये 4 फिगर्स आहेत. इट हॅज 4 सिग्निफिकंट फिगर्स. And in this example 3.25 only 3 digits are present at the left of the multiple sign, so it has 3 significant figures. Clear? Okay, now we solve some examples based on the significant figures. The question is like this: how many significant figures are present in the following measurements? So number of significant figures we have to determine. The first example is 4.065 meters. 4.065 हा एक नंबर आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 रूल्स अप्लाय करून फायनली सिग्निफिकंट फिगर्सचा काउंट सांगायचा. याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट्स आहेत 3, 4, 6 आणि 5 हे 3 नॉन झिरो डिजिट्स आहेत. अलॉंग विथ धिस एक 0 सुद्धा प्रेझेंट आहे. बट हा 0 कसा आहे, 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये आहे. मीन्स सेकंड रूल इथे अप्लाय होतो आणि फर्स्ट रूल सुद्धा अप्लाय होतो. सो बाय द 2 रूल्स इट हॅज 4 सिग्निफिकंट फिगर्स. नंबर्स पण कन्सिडर होतील आणि हा 0 2 डिजिट्सच्या मध्ये असल्यामुळे 0 पण कन्सिडर होईल. सो 4.065 contains 4 significant figures. The next one is 0.32 gram. It has only 2 significant figures because a leading zero is not considered as a significant figure. 57.98 cm cube, all are non-zero numbers. By the first rule, it has 4 significant figures. 0.02 seconds. These two are leading zeros. हे दोन्ही सुद्धा leading zeros आहेत. त्यामुळे leading zeros are not considered. So it has only 1 significant figure. 4.0 into 10⁻⁻4 kilometers. This is the scientific notation. So left side of the multiple sign, that is 4.0, we considered as a significant. So here 2 digits are present, 4 and 0. It has 2 significant figures. Next one, 604.0820 kg. याच्यामध्ये झिरोज पण आहेत, नंबर्स पण आहेत. इथे एंडला सुद्धा 0 आहे, बिटवीन सुद्धा झिरोज आहेत. सो रूल्स आपण जर 6 अप्लाय केले तर जे काय नॉन झिरो नंबर्स आहेत ते कन्सिडर होतील. म्हणजेच 6, 4, 8, 2 हे 4 नंबर कन्सिडर होतील. प्लस हा 0 बिटवीन द नॉन झिरो डिजिट्स आहे, हा पण कन्सिडर होईल. हा सुद्धा बिटवीन द नंबर्स आहे. आणि हा 0 ट्रेलिंग 0 असला तरी तो आफ्टर द डेसिमल पॉईंट आहे, म्हणून हा कन्सिडर होणार. सो इट हॅज 7 significant figures. 307.100 into 10⁻⁵. So by the rule of scientific notation, 307, 100, all the 6 digits are significant. 2020 याच्यामध्ये सुद्धा 2 नंबर्स आहेत आणि 2 झिरोज आहेत. 2 नंबर्स आहेत ते सिग्निफिकंट आहेतच, पण
झिरो आपल्याला कन्सिडर करायचे. This zero is between the two non-zero numbers, so it will be considered. But see this. This is the trailing zero. At the end of the number हा झिरो आहे, पण हा कन्सिडर तेव्हाच होईल जर इथे डेसिमल पॉईंट प्रेझेंट असता. पण इथे डेसिमल पॉईंट नाही आहे, सो हा लास्ट झिरो कन्सिडर नाही होणार आहे. इट हॅज ओनली 3 सिग्निफिकंट फिगर्स. 1500 and this is the decimal point. So याच्यामध्ये चारही सुद्धा डिजिट्स ॲज अ सिग्निफिकंट कन्सिडर होतील बिकॉज डेसिमल पॉईंट प्रेझेंट आहे. सो ट्रेलिंग झिरोज आर ऑल्सो कन्सिडर्ड. ओके, नेक्स्ट पार्ट आहे सम कॅल्क्युलेशन्स विथ द significant figures, not scientific notation, significant figures. Rounding off, already we have known समथिंग अबाउट द राउंडिंग ऑफ. बऱ्याच वेळा आपण नंबर जे आहेत ते राऊंड ऑफ करतो. फॉर एक्झाम्पल जर पर्सेंटेज आपले असतील, सपोज 80.33 असं असेल तर आपण ते ॲज अ 80च कन्सिडर करतो. पण 80.56 किंवा 65 समथिंग असेल, जे 0.50 नंतर एखादी व्हॅल्यू असेल तर ती आपण होल नंबर कन्सिडर करतो आणि 80चं 81 करतो. सिम्पली हे आपल्याला माहिती आहे. तेच राउंडिंग ऑफ आपण इथे सुद्धा बघणार आहोत, बट बाय सिग्निफिकंट फिगर्स. द फायनल रिझल्ट्स ऑफ कॅल्क्युलेशन कंटेन्स द फिगर्स दॅट आर नॉट सिग्निफिकंट. when this occurs, the final result is rounded off. बऱ्याच वेळा आपण कॅल्सीवर सुद्धा जर कॅल्क्युलेशन्स केले तर डेसिमल पॉईंट नंतर खूप सारे नंबर्स येतात, पण इतके सगळे नंबर्स आपण कॅल्क्युलेशन्समध्ये घेऊन त्याचे कॅल्क्युलेशन्स केले तर ॲक्युरेट रिझल्ट्स मिळतीलच असं नाही. सो बऱ्याच वेळा जे काही कॅल्क्युलेशन असतील त्यामधले काही नंबर्स हे सिग्निफिकंट नसतात, त्यामुळे आपण त्याला राऊंड ऑफ करतो आणि मग फायनल रिझल्ट्स डिस्प्ले करत असतो. So for this also 2 rules are there. First one is, if the digit following the last digit to be kept is less than 5, then the last digit remains unchanged. म्हणजे जे डिजिट आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे त्यानंतर येणारं एखादं डिजिट आहे ते जर लेस दॅन 5 नसेल तर काय आणि लेस दॅन 5 असेल तर काय, अशा दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे, द डिजिट फॉलोइंग लास्ट डिजिट टू बी केप्ट इज लेस दॅन 5. जर तो नंबर 5 पेक्षा कमी असेल तर लास्ट डिजिट जे आहे ते अनचेंज्ड असतं, म्हणजे ॲज इट इज राहतं. सी बाय द एक्झाम्पल 46.32 राउंडेड ऑफ टू 2 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे हा एक नंबर आहे 46.32, याला आपल्याला राऊंड ऑफ करायचं आहे, पण राऊंड ऑफ अशा पद्धतीनं करायचं आहे की फायनल आन्सर जे असेल त्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स असल्या पाहिजे. म्हणजेच 46 हा जो काही नंबर आहे आपल्याला फक्त 2 डिजिट्सचाच कन्वर्ट करायचा आहे. 46.32 ॲक्च्युअली या नंबरमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण फायनल आन्सरमध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स मिळाल्या पाहिजेत. म्हणजेच हे शेवटचे 2 नंबर्स याच्यामधून रिमूव्ह झाले पाहिजेत. त्यासाठी काय करायचं आपल्याला, राउंडिंग ऑफ ही मेथड अप्लाय करायची. 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग या 2 डिजिट नंतर येणारा डिजिट काय आहे, 3 आहे. मग हा 3 नंबर रिमूव्ह करण्यासाठी कंडिशन काय बघितली आपण, जर हा लेस दॅन 5 असेल तर जो काही लास्ट डिजिट आहे तो अनचेंज राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा नंबर आपण राऊंड ऑफ करतोय. पहिल्यांदा आपण काय केलं, शेवटी हा 2 नंबर आहे, हा लेस दॅन 5 आहे. हा लेस दॅन 5 असेल तर पहिल्यांदा हा रिमूव्ह झाला आणि हा रिमूव्ह झाल्यानंतर मग 3 जे आहे ते ॲज इट इज राहील, याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. जर हा नंबर ग्रेटर दॅन 5 असता तर याच्यामध्ये चेंज झाला असता. सेम वे 46.32 पहिलं कन्वर्जन होणार त्याचं 46.3, पण त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स असतील. सो लाईकवाईज
त्याला आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये पुन्हा कन्वर्ट करायचं आहे. त्यामुळे हा शेवटचा 3 नंबर जो आहे आपण परत एकदा कन्वर्ट केला. 3 हा नंबरसुद्धा लेस दॅन 5 आहे, त्यामुळे तो रिमूव्ह होईल, पण त्याच्या आधीच्या नंबरमध्ये काहीच चेंज होणार नाही. हॅव यू गॉट इट? 46.32 याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये. फर्स्ट स्टेप आपण केली, हा शेवटचा नंबर 2 रिमूव्ह करायचा आहे. हा लेस दॅन 5 आहे, त्यामुळे हा रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या आधीचा नंबर जो आहे तो ॲज इट इज राहील, मीन्स अनचेंज्ड राहील. सो पहिल्या स्टेपनंतरचा आन्सर असेल 46.3. पण त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो अगेन नेक्स्ट स्टेप आपण अप्लाय करणार, 46.3ला कन्वर्ट करणार. त्यामधला 3 जो आहे शेवटचा रिमूव्ह करायचा आहे, तो सुद्धा लेस दॅन 5 आहे. सो 3 रिमूव्ह होईल, पण 3 रिमूव्ह झाल्यानंतर 6 जे आहे त्यामध्ये काहीच चेंज होणार नाही. 6 हा 3च्या आधीचा नंबर आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, ते ॲज इट इज राहील. त्यामुळे फायनल रिझल्ट आपला असणार आहे 46. ओके. आणि सेकंड रूल आहे, इफ द डिजिट फॉलोइंग द लास्ट डिजिट टू बी केप्ट इज 5 or more, then the last digit to be kept is increased by 1. जसे मी पर्सेंटेजचं एक्झाम्पल सांगितलं, सपोज 80.33 असे पर्सेंटेज तुम्हाला असतील, तर तुम्ही ते काही बऱ्याच वेळा फक्त 80 म्हणून सांगता, वरचे 0.33 आपण कन्सिडर करत नाही, कारण त्याच्यामध्ये 33 हे कसं आहे, 3 हा नंबर जर कन्सिडर केला तर लेस दॅन 5 आहे, त्यामुळे तो जरी रिमूव्ह केला आपण तरी 80मध्ये काही चेंज होत नाही, ते 80चे 80च राहतात. पण सपोज 80.56 किंवा 65 किंवा 73 म्हणजे 50च्या पुढचा जर नंबर असेल डेसिमल पॉईंट नंतर, तर आपण ते इझिली कन्वर्ट करतो आणि 80%चे 81% पडले तसं सांगतो. सेम वे इथं 46.32 आहे, हा नंबर जो आहे 32 हा लेस आहे 50पेक्षा, त्यामुळे आपण राऊंड ऑफ करून त्याला 46 म्हटलं. पण यामध्ये काय होणार आहे, सपोज दिस नंबर 52.87, याला राऊंड ऑफ करायचं आहे पण 3 सिग्निफिकंट फिगर्समध्ये. लास्ट डिजिट आहे आपलं 7 विच इज ग्रेटर दॅन 5, आणि ते डिजिट जर ग्रेटर दॅन 5 असेल तर आधीच्या नंबरमध्ये 1 ॲड होतो. द लास्ट डिजिट इज इन्क्रीज्ड बाय 1, म्हणजे हा 7 रिमूव्ह होईल आणि आधीचा जो नंबर आहे 8 याच्यामध्ये 1 नंबर ॲड होईल, म्हणजेच इथं 9 होईल. 52.9. आपल्याला आन्सर 3 सिग्निफिकंट फिगर्समध्येच हवा आहे, त्यामुळं 52.9 हे फायनल आन्सर असेल. ओके. Now we'll see some examples. Round off each of the following to the number of significant digits indicated. First is 1.223 digits. म्हणजे 1.223 हा एक नंबर आहे जो आपल्याला सिम्पली कन्वर्ट करायचा आहे 2 डिजिट्समध्ये, म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर्समध्ये. पहिल्यांदा आपण काय करणार, लास्टचा नंबर आपल्याला बघायचा आहे, हा आहे 3, जो लेस दॅन 5 आहे, म्हणजेच हा रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या आधीच्या नंबरमध्ये काहीच चेंज होणार नाही. सो पहिला आन्सर आपलं 1.22, पण त्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण आपल्याला पाहिजेत 2च. त्यामुळे अगेन आपण सेकंड स्टेपमध्ये काय करणार, हा जो 2 नंबर आहे पुन्हा रिमूव्ह होईल आणि आधीच्या प्लेसमध्ये काहीच चेंज होणार नाही, बिकॉज हे सुद्धा लेस दॅन 5 आहे. सो फायनल आन्सर इज 1.2. नेक्स्ट इज 12.56 to 3 digits. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 3 पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला राऊंड ऑफ करायचं. लास्ट डिजिट आहे 6 विच इज ग्रेटर दॅन 5, आणि ही ग्रेटर दॅन 5 असल्यामुळे याच्या आधीच्या नंबरमध्ये 1 इन्क्रीज होईल, त्यामुळे हा 5 6मध्ये कन्वर्ट होईल आणि लास्ट डिजिट रिमूव्ह होईल.
that is 12.6. Next is 122.17 to the 4 digits. Same way, last digit जो आहे तो 7 आहे, which is greater than 5. So here remove होईल and this 1 will be increased by 1. So 1 plus 1 2. Final answer is 122.2. 231.5 to the 3 digits. Same way, हा 5 नंबर आपण रिमूव्ह करणार. हा 5 आहे. जर हा नंबर 5 किंवा मोर दॅन 5 असेल तर आधीचा नंबर इनक्रीज होतो. सो दिस इज 5. It will be removed and this one is increased by 1. So answer is 232. Okay. So this is something about the calculations with the significant figures, that is rounding off. Simple method आहे. फक्त किती डिजिट्समध्ये कन्वर्जन करायचं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज राउंडिंग ऑफ आपण करतो इझिली. जर हा डेसिमल पॉईंट नंतरचा नंबर 5 पेक्षा कमी असेल तर आधीच्या नंबरमध्ये चेंज नाही करायचं आहे आणि तो जर 5 पेक्षा ग्रेटर असेल तर आधीचा जो नंबर असेल त्यामध्ये एक इन्क्रीज करायचं आहे. ओके, दीज आर द 2 सिम्पल रूल्स. Okay, this is a homework on the significant figures and the rounding off. So question, how many significant figures are present? Very simple. Second one is round off each of the following quantities to the 2 significant figures. Condition is there. इथे आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर्सला कन्वर्ट करायचं आहे. इथे सुद्धा क्वेश्चन सेम आहे पण 3 सिग्निफिकंट फिगर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. दोन्हीमध्ये सुद्धा राउंड ऑफच करायचं आहे पण इथे 2 मध्ये करायचं आहे तर 3 डिजिट्समध्ये. अँड फर्स्ट सिम्पली यू हॅव टू से हाऊ मेनी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. And if you have any doubt regarding significant figures or the rounding off, we will discuss in the next lecture. Thank you.